जाऊया पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे संगमनेरमधून संग्राम भंडारे यांच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलनाची हाक दिली आहे आणि संगमनेरमध्ये काँग्रेस शांती मोर्चा काढणार आहे। संग्राम भंडारे यांच्यावर कारवाईची काँग्रेसनं मागणी केली आहे। संग्राम भंडारेंच्या भूमिकेला भाजपनं पाठिंबा दिलेला आहे। कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या घुलेवाडीमध्ये कीर्तनात गोंधळ झाला आणि या गोंधळानंतर संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। संग्राम भंडारेंचं कीर्तनामध्ये गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कीर्तन बंद पाडण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केला। संग्राम भंडारे यांच्याबाबत वाद झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी हरिनाम कीर्तन सप्ताहामध्ये हजेरी लावण्याचा सपाटा लावलाय। त्यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी कीर्तन सोहळ्यांना हजेरी लावली आणि कीर्तनातून राजकीय भाष्य टाळलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। काँग्रेसनं संगमनेर शहरामध्ये उद्या शांती मोर्चाची हाक दिली आहे। दरम्यान संग्राम भंडारे यांच्या समर्थनार्थ निफाड शहरामध्ये बंद पाळण्यात आला। दुसरीकडे आता भाजप सुद्धा यामध्ये आली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला पाठिंबा असल्याचं जाहीर केलंय। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नतुराम परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात, ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो, त्यांनी राजकारणावर जाऊ नये, स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय असावं, त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये। जिथं जिथं उमेदवारांचे पराभव झालेत तिथल्या लोकांना त्यांच्याविषयी रोष तयार झालेला आहे आणि म्हणून संग्राम बापूंची भूमिका जी आहे धर्मरक्षणाची, त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो। त्यांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांचा मी जाहीर निषेध करतो।